आपल्याबरोबर आहेत रसिका सुनील. तर आपण लगेच डाईव्ह इन टू क्वेश्चन्स. तर पहिलं तर कसा आहे तुझा मूड? मूड छान आहे, फारच उत्तम आहे. कारण की काल मी एक फार उत्तम प्रयोग बघून आले फोक आख्यांचा. आय एम नॉट गन आय आउट फ्रॉम प्रमोटिंग देम एव्हरीवेअर. त्यामुळे खूपच सुंदर प्रयोग झाला. त्यामुळे आत्ता मी खूप छान ऊर्जेत आहे आणि खूप छान खुश आहे. तर चांगलं आहे. आणि तसं आपण एकमेकांना प्रमोट केलं तरच आपली मराठी नाटक आणि स्टेजवर जाईल. खूप चांगलं. तर नाटकातलं तुझं जे पात्र आहे पहिलं पण त्याच्याबद्दल बोलूया की काय पात्र आहे, काय नाव आहे त्या कॅरेक्टरचं जे तू प्ले करतेस? माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे सोनाली. ती सायकोलॉजिस्ट आहे आणि साधारण या सगळ्या वातावरणात ती एक सांभाळून घेण्याचं खूप काम करते या सगळ्यांनाच. कारण की या प्रत्येकाचे तिघांचेही खूप एक्स्ट्रीम व्ह्यूज आहेत. एकीचे तिला काहीतरी अनुभव आल्यामुळे व्ह्यूज आहेत, बाकीच्यांचे बिलीफ सिस्टममुळे त्यांचे पण एक्स्ट्रीम व्ह्यूज आहेत. तर त्यांना कुठेतरी सगळ्यांना सांभाळून घेऊन एक चांगली मूठ बांधण्याचं काम सोनाली करते या नाटकात. ओके. जास्त प्रश्न नाही विचार, कारण आम्हाला हवं लोकांनी येऊन नाटक बघावं. पण ॲज अ कॅरेक्टर आणि आपली ही जेनझी जनरेशन वगैरे आहे, तर हे जे पात्र आहे ह्याचा जर इन्स्टा बायो असता तर तू काय ठेवलं असतास? इन्स्टा बायो असता सोनालीचा तर इन्स्टा बायो असा तर आय थिंक आय वुड से डोअर ऑलवेज ओपन फॉर अ लिटल क्रॅक्ड पेशन्स. ओके, फेअर इनफ. आता मराठीमध्ये कॉमेडी नाटकं, ड्रामा हे म्हणजे कन्फर्म माहिती आहे की चांगलं असेल, लोक येतात, प्रेक्षक येतात. एकदम हॉरर का? म्हणजे हॉरर हे का? कारण मराठीमध्ये आपण का स्टेज म्हटलं ना तर एक साधारण कुठलाही ॲक्टर स्टेज हा पैशासाठी करत नाही मराठीमध्ये. तर दॅट सो इट्स प्युअरली पॅशन. बट वाय हॉरर, वाय नॉट एनिथिंग एल्स? हे कुठून आलं, कसं हे नाटक तुझ्यापर्यंत आलं आणि तुला काय याच्यातली एक गोष्ट वाटली यार हे मला करायचं आहे? मला असं झालं की उलट वाय नॉट हॉरर. कारण की आपण बाकीचे जॉनर्स खूप पाहिलेत स्टेजवर. हॉरर जॉनर आपण जरा कमी बघतो त्या मानाने. म्हणजे थ्रिलर एक वेगळं पडतं, सस्पेन्स वेगळं पडतं, मर्डर मिस्ट्री, क्राईम आर कम्प्लिटली डिफरंट थिंग्स ऑल टुगेदर. या सगळ्यातले आपण पाहिल्यात गोष्टी. रोमॅन्टिक तर आपण पाहतोच. त्यामुळे हॉरर मला असं वाटलं की हे खूप चांगली एक्सपेरिमेंट आहे आणि मलासुद्धा करायला खूप मजा येते. आणि हॉरर ही भावना स्टेजवर आम्हा चौघांना पण जड जाते खूप क्रिएट करायला. की ओके तुम्ही घाबरायचं आहे आता, हे क्रिएट करणं पण खूप कठीण असतं ॲक्टरसाठी. त्यामुळे तेही एक आव्हान वाटलं. त्यामुळे ओव्हरऑलच मला असं वाटतं की खूप कारणं होती. नीरजनी अनुवाद केलेलं नाटक आहे, विजय काका डिरेक्ट करणार होता. टीम अख्खी आमची, एवढे सगळे ॲक्टर्स आमचे सगळे खूप चांगले आहेत. त्यामुळे एका चांगल्यासोबत टीमसोबत काम करणं आणि आता प्रतिसाद पण आम्हाला खूप उत्तम मिळतो आहे प्रेक्षकांचा. त्यामुळे सगळ्याच गोष्टी छान आहेत. सो आय एम ॲक्च्युली हॅपी की हे नाटक माझ्यापर्यंत आलं आणि मी ते करते आता. तू को ॲक्टर्स आणि विजय केंकरे यांचं नाव घेतलं तर पहिलं विजय केंकरे लेजंड मराठी थिएटर. कसं होतं गेटिंग डिरेक्टेड बाय हिम फॉर दिस प्ले? आणि काय अशी गोष्ट आणि कधी ओरडलेत असं काही? म्हणजे विजय काकाची गंमत तीच आहे की तुम्ही त्याच्यासोबत काम केल्यावर पण तुम्ही वाट बघत राहता की अरे हे डिरेक्ट कधी करणार आहेत. कारण की ते खूप कमी डिरेक्ट करतात. दे लेट द ॲक्टर बी. आणि जे तुम्हाला करायचं आहे ते उत्स्फूर्तपणे ते तुम्हाला करू देतात. आणि त्याच्यामुळे ॲक्टर्सना पण खूप गोष्टी सापडतात. पण मी आत्तापर्यंत मी 2 नाटकं केलेत आत्तापर्यंत विजय काकासोबत. पण आय डोंट थिंक आय हॅव बीन डायरेक्टेड बाय विजय सर येट. खूप चांगलं आहे की ते ॲक्टरला ॲक्टर होऊ देतात. को ॲक्टर्स अनिकेत आहे, प्रियदर्शनी आहे, गौतमी आहे. तर काय एक चांगली गोष्ट आणि एक नॉट सो चांगली गोष्ट जी नाही आहे त्यांच्याबद्दल? जी नॉट सो चांगली मी त्यांना सांगतच असते. त्यामुळे आय डोंट थिंक इथे सांगून काही त्याचा फायदा आहे. कारण ते मी इंडिव्हिज्युअली सगळ्यांना सांगतेच. चांगली गोष्ट मला असं वाटतं की गौतमी सोबत मी पहिल्यांदाच काम करते. सो मला असं वाटतं की ती खूपच मेहनती मुलगी आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे मेहनतीचं साधारण सगळेच असतात. चांगली गोष्ट म्हणजे मला ना स्टेजवर किंवा कुठेही तुम्ही जर का एका फिमेल को ॲक्टरसोबत काम करत असाल तर अशा खूप मुली आहेत किंवा अशा खूप ॲक्ट्रेसेस आहेत की ज्या समोरच्या मुलीचा परफॉर्मन्स पाडण्यासाठी खूप प्रयत्नशील असतात. त्यामुळे तसा अजिबात हिच्यामध्ये काहीही लवलेश नाही आहे त्या गोष्टीचा. आणि शी इज व्हेरी सिन्सिअर टुवर्ड्स हर वर्क अँड शी रिस्पेक्ट्स ऑल हर को ॲक्टर्स. हे मला गौतमीबद्दल खूप आवडतं. अनिकेतबद्दल सांगायचं झालं तर अनिकेत खूप वर्ष झाले काम करतोय. त्यामुळे वेन ही कम्स ऑन स्टेज आय थिंक हिज चार्म अलोन इज इनफ फॉर हिम टू जस्ट बी आणि जस्ट गो विथ द फ्लो ऑन स्टेज. दर्शनबद्दल काय सांगू? दर्शन इज ॲक्च्युली अ व्हेरी गुड इम्प्रोवायझर. आणि त्याचं इम्प्रोवायझेशन कुठे अडतं घ्यायचं हे त्याला आता छान कळू लागलं या नाटकाच्या निमित्ताने. त्यामुळे मला असं वाटतं की मला कौतुक करावं असं वाटेल त्याचं. सायकोलॉजिस्ट हे कॅरेक्टर प्ले करतेस. सो हे कॅरेक्टर प्ले करताना आणि स्पेशली स्टेज, सो
फिल्ममध्ये एकदा केलं, कट झालं आणि फिल्म चालत असते, बट यू आर प्लेइंग इट एव्हरी टाईम. पर्सनल लाईफमध्ये काय इन्फ्लुएन्स झालं आहे ते कॅरेक्टर तुला? एनिथिंग यू हॅव डन अनालिसिस अबाउट युअर पर्सनॅलिटी? बिकॉज ॲज अ सायकोलॉजिस्ट तुम्ही 3 कॅरेक्टर बरोबर जे करताय, तर काही असे प्रश्न, काही अशा गोष्टी ज्या तुझ्या बरोबर सेल्फ अनालिसिस केलं, और हॅज इट हेल्प्ड यू इन एनी वे? हेल्प म्हणजे मला असं वाटतं की सोनाली जशी आहे, मी म्हटलं की ती खूप सांभाळून घेते लोकांना. तो बॅलन्स मला असं वाटतं की जनरली पण आयुष्यात मी खूप अवलंबते, माझ्या घरीसुद्धा किंवा माझ्या को ॲक्टरसोबतसुद्धा. त्यामुळे मला असं वाटतं की मी आणि सोनालीमध्ये तसं साधर्म आहेच. म्हणजे तिच्याकडनं नवीन मला काही मिळालं आहे असं मला म्हणता येणार नाही आत्ता, बिकॉज आय थिंक आय वॉज ऑलरेडी दॅट पर्सन हू वॉज ऑलरेडी आय डू हॅव अ लायकिंग फॉर सायकोलॉजी ॲज वेल. त्यामुळे जनरलीसुद्धा मी माझाही स्वभाव, इतरांचा स्वभाव, माझी शांतता कशी ठेवायची या बाबतीतला खूप अभ्यास आणि खूप विचार सतत करत असते. त्यामुळे आय थिंक त्याची मदत झाली असेल एखाद वेळेस मला सोनाली करताना. लेटेस्ट ट्रेंड्स जे चालू असतात, करंट प्ले आहे, तर तुम्ही लेटेस्ट काही ट्रेंड चालू आहे, कुठलं घटना घडली, तर त्याला तुम्ही नाटकामध्ये इन्कॉर्पोरेट करता? मेन हा प्रश्न काय, जर कोणी प्ले बघितला आहे, त्याला आवडलं आणि जनरली पीपल रेकमेंड अदर्स, सो जर सेकंड टाईम, थर्ड टाईम बघायचं, इज देअर एनिथिंग की अरे काहीतरी नवीन असणार प्रत्येक प्रयोगात? नाही, नवीन असणार आहे, पण नवीन तुमचा पर्स्पेक्टिव्ह असणार आहे. कारण नाटक ज्या पद्धतीने जातं, ज्या पद्धतीने गोष्टी घडतात, नाटकाचा शेवट ज्या पद्धतीने होतो, त्या सगळ्यामधनं ना इतक्या गोष्टी वेगवेगळ्या उलगडत जातात ज्या पहिल्यांदा बघून कदाचित आपल्याला कळत नाही. त्यामुळे नशिबाने आमच्या नाटकाला ऑलमोस्ट 3 टाइम्स आलेला ऑडियन्स आहे आत्तापर्यंत. सो मला असं वाटतं की तुमचा पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला आणखीन गोष्टी कळतील इफ यू सी इट टाइम अँड अगेन. ओके. एक प्रश्न आहे, गीतांजली कुलकर्णी म्हणून एक ॲक्ट्रेस आहे, त्यांनी हल्ली सांगितलं की मराठी प्रेक्षक जास्त मराठी नाटकं बघत नाहीत, 1-2% लोक आहेत जे फक्त नाटकं बघतात. आता ॲज अन ॲक्टर आणि तुम्ही इतकाच प्ले करता, एवढी नाटकं केली, इज इट ट्रू की फक्त 1-2% मराठी लोक मराठी नाटकं बघतात? जर का त्यांनी हा प्रश्न उद्भवलाय तर मग आपण त्यांनाच हा विचारू. त्यांनी सांगितलं बरोबर आहे, पण मग आपण त्यांनाच विचारू की त्यांना असं का वाटतं. त्यांना तर आम्ही विचारू, ॲज अ ॲक्टर डू यू फील की नाही 1-2% म्हणजे प्रेक्षकच नाही का 30 प्रेक्षक? मला असं वाटत नाही. मला त्यांच्या स्टेटमेंटला काही त्याच्यावर कमेंटच करायची नाही आहे. फॉर शुअर आमच्या नाटकाला सुंदर उत्तम प्रतिसाद आहे, चांगला प्रेक्षक येतोय, चांगल्या कलाकृतीला नेहमी भरपूर प्रेक्षक येतो. कालच मी परत फोक आख्यांचं आणखी एकदा उदाहरण देईन. 3 तासात त्यांचा हाऊसफुल झालेला आहे शो ठाण्याचा, आणि ठाण्याचं ऑडिटोरियम केवढं मोठं आहे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे चांगल्या कलाकृतीला प्रेक्षक येतो. चालेल. आय थिंक एक फक्त मराठी मूड आमचा चॅनल आहे, तर मराठी मूडचे आमचे जे प्रेक्षक आहेत, जे आमचे व्ह्यूज, त्यांना जर इफ यू कॅन गिव्ह की हा प्ले येऊन बघ, एवढाच छान प्ले आहे, तर तूच जर त्यांना इन्व्हाइट केलंस आमच्या मराठी मूडच्या ऑडियन्ससाठी. नमस्कार, मी रसिका सुनील. मराठी मूडचे जे सर्व प्रेक्षक आहेत, सर्व सबस्क्रायबर्स आहेत, त्यांनी प्लीज आमचं नाटक बघायला या 2:22 तुम्ही नक्कीच निराश होणार नाही, कारण की खूप जास्त हॉरर, थोडीशी कॉमेडी, असं मजेदार आमचं नाटक आहे. त्यामुळे नक्की या.